विषयाचं नाव आहे गोष्ट एका गोट्याची. कधी असा विचार केला आहे का की जो माणूस सर्वांसाठी झटतो, सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करतो, तोच शेवटी सर्वात जास्त दुर्लक्षित का होतो? आपण सगळ्यांवर सुखाचा वर्षाव करतो, पण काही लोक मात्र कोरडेच राहतात. आजची ही गोष्ट अशी आहे जी तुम्हाला हा विचार करायला भाग पाडेल. रणरणत ऊन, घामाच्या धारा आणि तप्त उन्हाने लाही लाही होणारा माणूस. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आस, पाऊस कधी येणार? दुपारची वेळ, रस्ते ओस पडलेत, जणू काही निसर्गानेच संचारबंदी लागू केली आहे. झाडावरचा तो चातक पक्षी जो फक्त पावसाच्या थेंबावर जगतो असं म्हणतात, तो आज आकाशाकडे बघून आर्त टाहो फोडतोय. त्याचा तो आवाज काळजाला पीळ घालतोय. पण दूर एका माळ रानावर एक म्हातारा शेतकरी आपल्या भेगा पडलेल्या जमिनीला कुरवाळतोय. तो आभाळाकडे बघत नाही, तो आभाळाला विनवणी करतोय. तो प्रत्येक काळ्या ढगाकडे अशा नजरेने बघतोय जसं एखादं बाळ आपल्या आईच्या पदराकडे बघतं. इतक्यात निसर्गाच्या रंगमंचावर एक अदृश्य हालचाल सुरू होते. वाऱ्याची दिशा अचानक फिरते. अंगाची लाही लाही करणारा वारा आता हळूच कानाला स्पर्श करून जातो आणि सांगतो, तो येतोय. लांबून कुठेतरी ढगांचा तो गडगडाट ऐकू येतो. वाटते जणू स्वर्गाचे दरवाजे उघडले जात आहेत. आणि मग तो पहिला थेंब, तो सुगंध, तो मृदगंध नसतो, तो वर्षभर सोसलेल्या दाहकतेनंतर पृथ्वीने सोडलेला एक दीर्घ सुस्कारा असतो. लहान मुलं घराबाहेर पडतात. त्यांच्या हातातल्या कागदाच्या होड्या त्या पावसाच्या पाण्यात तरंगू लागतात. ओट्यावर बसलेला तो शेतकरी आपल्या सुरकुतलेल्या हाताने पावसाचे थेंब झेलतो. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि आकाशातून पडणारं पाणी जेव्हा एक होतं, तेव्हा सृष्टीचा सर्वात सुंदर सोहळा साजरा होतो. सगळीकडे हिरवळ दिसायला लागते आणि त्याच क्षणी पावसाच्या मनात एक गर्वाचा फुगा फुगतो. हा सगळा आनंद, हा सगळा नाच, हे कृतज्ञतेचे जोडलेले हात बघून पावसाच्या मनात एक विचार चमकून जातो. त्याला वाटतं, बघा मी किती सामर्थ्यवान आहे. मी नसेन तर हा पक्षी तडफडून मरेल. मी नसेन तर या शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त होईल. या सृष्टीचा श्वास तर मीच आहे. पावसाचा तो निर्मळ आनंद आता हळूहळू अहंकाराचं रूप घेऊ लागतो. तो गर्जना करतो, तो अधिक वेगाने कोसळतो. जणू तो ओरडून जगाला सांगतोय, मीच तुमचा तारणहार आहे, मीच तुमचा देव आहे. बघा माझ्याकडे. तो प्रत्येक थेंबातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचा प्रयत्न करतो. अहंकाराच्या त्या धुंदीत पाऊस मागे वळून पाहतो. त्याला वाटतं की आता प्रत्येक कणाने माझ्यासमोर नतमस्तक व्हायला हवं. पण तिथेच नर्मदेच्या संथ पात्रात एक गोटा शांत पहुडलेला असतो. पाऊस त्याच्यावर अक्षरशः तुटून पडतो. तासनतास, दिवसेंदिवस तो त्या दगडावर आपलं अस्तित्व ओतत राहतो. त्याला वाटतं की याला मी पूर्णपणे भिजवून चिंब करीन, याला मी बदलून टाकीन. पण त्याला एक आश्चर्याचा धक्का बसतो. पावसाचे हजारो थेंब त्या गोट्यावर आदळतात, पण एकाही थेंबाला त्या दगडाचं हृदय गाठता येत नाही. तो बाहेरून लख्ख होतो, पण त्याचं अंतरंग मात्र आजही त्या पहिल्या उन्हासारखंच कोरडं आणि कठोर असतं. पाऊस आपलं पूर्ण आयुष्य बसतो, पण त्या गोट्याच्या मूळ स्वभावात तो एक कणभरही बदल करू शकत नाही. पावसाचा तो मीपणा क्षणात मातीमोल होतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा पाऊस होतो. आपण कुणाच्या तरी आयुष्यात आनंद आणण्यासाठी स्वतःला रिक्त करतो, स्वतःचं अस्तित्व विरघळतो. पण लक्षात ठेवा, जगात काही लोक नर्मदेतल्या गोट्यासारखेच असतात. तुम्ही त्यांच्यावर कितीही प्रेम करा, कितीही त्याग करा, ते कधीही बदलणार नाहीत. मग कुणासारखं वागायचं हा निर्णय सर्वस्वी आपला आहे. तुमच्या आयुष्यात असा एखादा गोटा आहे का, ज्याला बदलण्याच्या नादात तुम्ही स्वतःला हरवून बसला आहात? धन्यवाद.